जावळीचा चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांना सांगतो की जावळीस येणारच तर यावे, दारुगोळा मोजत आहे. आणि हा वाहक शिवाजी महाराजांनी जावळीवर चालून जातात तेव्हा रायरीला जाऊन लागतो. शिवाजी महाराजांनी एक चंद्रराव मोरेला पत्र लिहिलंय. त्याचा उल्लेख असा की तुम्ही मुस्तफत राजे म्हणविता, राजे आम्ही, आम्हा श्री शंभूने राजा दिले, तरी तुम्ही राजे न म्हणवावे. आमचे नौकर होऊन आपला मुलूक खाऊन खरी करावी, नाहीतर बदफैल करून फंद कराल तर जावळी मारून तुम्हास कैद करू. हे पत्र जेव्हा मोऱ्यांनी बघितलं तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि झडप घालायची म्हणूनच महाराजांनी हे पत्र लिहिले होते. कृतज्ञ मोऱ्यांनी त्यावर अपेक्षित उत्तर पाठवले. तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिले? मुस्तफत राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानितो? तुम्ही लिहिले की जावळीत येऊ, येता जावळी जाता गोवळी. तुम्हामध्ये पुरुषार्थ असाल तर उदय येणार तर आजच या. आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्री महाबळेश्वर याच्या कृपेने राज्य करीतो. आम्हास श्रींच्या कृपेने पातशाने राजे किताब मोर्चेल सिंहासन मेहरबान होऊन दिले. आम्ही दायमंदारी दरपिढी राजा जावळीचे करीतो. तुम्ही आम्हास खटपट कराल तर स्पष्ट समजून करणे, येथे उपाय कराल तो अपाय होईल. यश न येता अपयशाच पात्र होऊन जावे. या उत्तरावर महाराजांनी शेवट चंद्रराव मोरेला लिहिले. जावळी खाली करून हातरुमाले बांधून भेटीस येणे, हुजुराची चाकरी करणे, इतक्यावर बदफैली केली, मारले जाते. त्यावर चंद्ररावांनी करडे उत्तर पाठवले की जावळीस येणारच तर यावे, दारुगोळा मोजत आहे. या निरोप सरशी महाराजांनी आपल्या विश्वासू सैन्याचा जावळीवर झडप घातली. चंद्ररावाचा कारभारी हनुमंतराव हा जोर करत होता. त्याच्यावर महाराजांनी रघुनाथ बल्ला यांना सैन्य पाठवले. त्यांनी हनुमंतरावास युद्धात ठार मारून जोरखोरे घेतले व स्वतः महाराजांनी शके 1577 पौष शुद्ध चतुर्शीला जावळीवर स्वारी केली. युद्धात चंद्ररावाचा पूर्ण पराजय होऊन तिथे एक महाराजांना निष्ठावंत मावळा भेटला, तो म्हणजे मुरारबाजी देशपांडे. 3 महिने वेढा चालू होता व शेवटी शिळमकरांच्या मध्यस्थीने चंद्ररावाला महाराजांनी प्राणदान दिले व त्याच्या 2 पुत्रांना व त्याला अटकेत ठेवले व शिवाजी महाराजांनी राहिली घेतली. तेव्हा चंद्रराव मोरे व त्याचे 2 पुत्र हे शिवाजी महाराजांचे कट्टर शत्रू बाजी घोरपडे यांच्यासोबत गुप्त पत्रव्यवहार या प्रकरणात सापडून शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेला ठार केले आणि त्याच्या 2 पोरांपैकी त्यांना पुण्याला नेऊन मारावे असे महाराजांनी आज्ञा केली. त्याच्यातली एक पोरगा पळून गेला आणि एकाला ठार केले.